आज पाहू शकतात गट क्रमांक 16 मध्ये पळालेली जी गाडी आहे मथुर आणि कुठेतरी सिकंदरला घासाघाशीमध्ये अर्ध्या फुटाच्या अंतरामध्ये राहिलेली गाडी या ठिकाणी देवीचा पाड्याचा मल्हार आणि पैंजण या ठिकाणी आहे. दादा काय झालं म्हणजे गाडीचं असं? गाडी मधीतून लागली त्यामुळं बोललो गाडी पण आपल्याला सामने चांगली गाडी आहे म्हणून बोललो आपण याच गटामध्ये पळू. पण आम्हाला बैलांवर विश्वास होता की बैलाला चांगली गाडी समोर असते, बैल घासान घास तरी करेल. आणि पेंडिंगला निकाल राहिलेला गाडी? हो पेंटिंगला होता. तुम्ही याच गटात झोपाचा निर्णय केला का? हो याच गटात झोपाचा निर्णय केला कारण आमची एक चिठ्ठी होती ती कडणी होती, तर मधीतून जेवढी पण टॉपची गाडी असेल तेवढा बैल चालणार आम्हाला विश्वास होता. हां नाही नियोजन मस्त होता आज. मला तरी वाटतं ना जर यांच्या बाजूला गाडी असती तर काहीतरी निकाल थोडा बदलला असता. पैंजणच्या पण बाजूला गाडी असती तर निकाल वेगळा पाहायला भेटला असता. हां आणि मित्रांनो हे दोन्ही पण नंदी आहेत ना, हे 3 फेऱ्यामध्ये नंबरामध्ये राहिलेले नंदी आहेत. 3 फेऱ्यामध्ये पैंजण आणि तो दोन्ही पण फायनलला राहिलेले नंदी आहेत. हां पैंजण किती नंबरला, हा किती राहिलं? हा तो भारत केसरीला राहिला होता फायनलला आणि हा राजा 777 केसरीला घाटावरती सुद्धा फायनलला होता. हां आज मस्त गाडी पळाली ना मैदानात, त्या गाडीची चर्चाच आहे कुठेतरी. हो चर्चेत असणार. आज पण ना जी मित्रांनो कधी नेहमी लक्षात ठेवा जितण्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा जास्त होते. हारण्यामधनं पण आपल्याला काहीतरी अनुभव भेटत असतो, त्यामुळे आम्हाला काहीच दुःख वाटत नाही. आमची गाडी खूप छान पळाली, आम्हाला आनंद आहे. मित्रांनो पाहू शकतात एखाद्या टॉपच्या गाडीला जर आपली गाडी घसली तर कुठेतरी आनंद असतो. आनंद आहे आम्हाला थोडा पण दुःख नाही. आम्हाला असा भरपूर आनंद झाला की आम्ही मथुरच्या बरोबर घासानघास केली. म्हणजे तुम्ही अगोदरच ठरवलं का या गटात गाडी पळवणार? अगोदरच ठरवला होता. जेव्हा आमची मधीतून चिठ्ठी निघाली बोललो इथनच पळवणार गाडी. चांगली गाडी असली तर बैला तेवढी जोर लावतात. चालेल. बरं दादा काय झालं नियोजन, कसा काय? नियोजन आधीच झाला होता, मामांनी केलता माझ्या ते पैजण आणि मल्हारचं. काय नाराज केलं का बैलांनी तुम्हाला? काय नाही काहीच नाराज नाही, म्हणजे आम्हाला आनंद आहे का मोठ्या बैलांच्या आणि घासाघाशी केली, आम्हाला आनंद आहे. तुम्हाला असं काय कमी पडलं वाटतं काय इथं? नाही काहीच नाही कमी नाही. नाही नक्कीच ना. अजून मागे पण चर्चा चालू आहे का अजून बाजूला गाडी असते तर काय वेगळा निकाल झाला असता? नक्कीच कारण पैजणला गाडी नव्हती साईडला म्हणून थोडा स्पीडचा झाला. मित्रांनो पैंजण कसा बऱ्यापैकी आतनं कधी कधी लागतात, तर त्यामुळे त्याला बाजूला गाडी लागतेच. बाजूला गाडी असली का अजून फास्ट. अजून काय अपडेट देशील, कसा काय अपडेट? आता आम्हाला आवडत आहे का पुढच्या वाटतं शुभेच्छा द्यावं. चालेल.